सध्या सर्वच भागात रस्त्यांची कामे सुरू आहेत. रस्त्याच्या कामासाठी अनेक ठिकाणी रस्ते खोदण्यात आलेले आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी रस्त्याचे काम सुरू असल्याबाबत माहिती फलक लावणे गरजेचे असताना सुद्धा ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे त्या ठिकाणी माहिती फलक नसल्यामुळे अनेक लोकांना अपघातात आपले नाहक जीव गमावा लागत आहे. आज देखील अशाच प्रकारे खोदलेल्या रस्त्यामुळे श्रीगोंदा शहरातील 2 शासकीय कर्मचाऱ्यांचा जीव गेल्याची घटना घडली आहे. श्रीगोंदा तहसील कार्यालयात महसूल सहाय्यक म्हणून कार्यरत असणारे वकील मोतीलाल बहुरे आणि कुकडी पाटबंधारे श्रीगोंदा विभागात मोजणीदार म्हणून कार्यरत असणारे रामचंद्र महाजन बहुरे या 2 शासकीय तरुण कर्मचाऱ्यांचा आज पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास श्रीगोंदा जामखेड रस्त्यावरती पाटोदा गावानजीक अपघात होऊन त्यांचा दुर्दैवी अंत झाला आहे. या अपघाताबाबत माहिती मिळालेली अशी की आज हे तरुण पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या व्हेन्यू कारमधून श्रीगोंदा जामखेड रस्त्याने येत असताना त्यांची कार पाटोदा गावानजीक आली. पाटोदा गावानजीक श्रीगोंदा जामखेड रस्त्यावरती रस्ता खोदलेला होता, परंतु त्या रस्त्या खोदल्याबाबत कुठलाही माहिती फलक त्या ठिकाणी लावण्यात आलेला नव्हता. त्यामुळे रस्त्याचा अंदाज न आल्यामुळे व्हेन्यू कार समोरून आलेल्या आयशर टेम्पोवरती जाऊन धडकली. हा अपघात एवढा भीषण होता की यामध्ये व्हेन्यू कारचा पूर्ण चक्काचूर झाला आणि याच भीषण अपघातात या दोन्ही शासकीय कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. मृत्यूची खबर मिळताच अनेक लोकांनी त्या ठिकाणी धाव घेतली. त्यानंतर या दोघाही शासकीय कर्मचाऱ्यांचे मृतदेह श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणले. शवविच्छेदन झाल्यानंतर अंतिम संस्कारासाठी त्यांचे मृतदेह त्यांच्या मूळ गावी छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी नेण्यात आले आहेत. या दुर्दैवी घटनेबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होते.